हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल AC नॉन AC मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल. लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल. आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल. आनंद आहे, माझ्या जिल्ह्यासाठी आनंद आहे आणि माझ्या देशासाठी आनंद आहे. तर माझा एक स्वतःला असं वाटतं की त्यांनी माझं पुढचं स्वप्न आहे, माझं तर स्वप्न म्हणजे माझ्या अख्ख्या जिल्ह्याचं देशाचं, तर त्यांनी माझ्या देशासाठी केलं. ज्या वेळेला तो देशासाठी पूर्ण केलेला आणि तो त्याच्या लेवलला जावेल तेव्हा माझे समाधान खरोखर आयुष्याचं काहीतरी सार्थक झालं हे मला वाटतं. खूप गरिबी दिवस काढले. आता इंडिया तिथे घालायची तुझं स्वप्न असं प्रत्येकाला खूप मोठं व्हायचं आहे, काहीतरी वेगळं करून दाखवायचं. आणि आमच्या एरियामध्ये तरी पहिलाच आहे तालुक्यासाठी काहीतरी करायचं, स्वतः काहीतरी होईल अगोदर आणि नंतर दुसऱ्यांचा. नक्कीच. नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी शहापूर गजाली कट्ट्यावरती आपल्यासोबत आहेत IPL मध्ये निवड झालेले शेरेगावचे एका सामान्य कुटुंबातले, शेतकरी कुटुंबातले तरुण ओंकार तुकाराम तारमाळे यांची IPL मध्ये निवड झाली. आज त्यांच्यासोबत आपण शहापूर गजाली कट्ट्यावरती चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी शहापूर गजालीच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांचं स्वागत करतो. नमस्कार. ओंकार, मला एक सांग, तू या IPL मध्ये तुझी निवड झाली, तुझा एकंदरीत हा प्रवास कसा राहिला, काय सांगशील? खरं सांगायचं झालं तर मी टेनिस क्रिकेट खेळायचो. टेनिस क्रिकेट खेळायचो अगोदर, तसेच मॅचेस वगैरे खेळायचो, प्रॅक्टिसला वगैरे जायचो. तर एक दिवस असं झालं की गिरशाला माझ्या नरेंद्र तर जे बॉलिंग करत होतो आणि त्यांनी मला सांगितलं की तू माझ्याकडे येऊन प्रॅक्टिसला. पण मी दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे. 2-3 वेळेला असं दुर्लक्ष केलं. नंतर मग मी गेलो त्यांच्याकडे एक दिवस. तर मला करू पण काय, तर मग नंतर त्यांच्याकडे प्रॅक्टिसला वगैरे जायला लागलो. आणि थोडं थोडं त्यांनी मला इम्प्रूव्हमेंट करायला शिकवलं. माझ्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट झाली आणि त्यांनी मला शिकवलं कशी इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. तर मग रनअपवर त्यांनी मला काम केलं. अजून खूप काही गोष्टी ज्या असतात बॉलरसाठी ज्या गोष्टी असतात ते मग मी त्यांच्याकडे प्रॅक्टिसला वगैरे जायला लागलो. तर मला सांगायचे हे कर, असं होशील, असं करशील, अजून करू शकतोस, खूप काही करू शकतो. म्हणजे तुला प्रोत्साहन देत होते आणि कसं काय करायचं त्या बाबतीत तुला गायडन्स करत होते. त्यांच्याकडे कंटिन्यू प्रॅक्टिसला जायला लागलो. मग त्यांनी मला क्लब लेवलचे E डिव्हिजन, F डिव्हिजन असे क्लब दिले त्यांनी. अच्छा. तर मग त्या क्लबला मी खेळायला लागलो. मला एकदा वाटायला लागलं, आवड निर्माण व्हायला लागली त्या गोष्टी. कंटिन्यू जायला लागलो, खेळायला लागलो. ती आवड झाली मला. बॉलिंग टाकायला खूप आवडायचं मला. मी सकाळी सुद्धा बॉलिंग करायचो. सकाळी बॉलिंग झाल्यावर फक्त दुपारी रेस्ट करायचो आणि संध्याकाळी पुन्हा जायचो बॉलिंग करायला. मग सरांनंतर ती गोष्ट चांगली वाटायला लागली माझ्यामध्ये. असं करता करता खूप वेळ झाला. क्लब लेवलला मॅचेस खेळलो 2 वर्ष कंटिन्यू. मग टेनिस क्रिकेटची आवड होती मला. तर थोडं वेगळं वाटत होतं कधी कधी ते. टेनिस क्रिकेट पण खेळायचं आहे, मग घरची परिस्थिती पण सांभाळायची. हे कधीतरी मला थोडं वेगळं वाटत होतं. मी लेझर क्रिकेटवर जास्त लक्ष दिलं. मग नंतर मला 1 वर्ष B डिव्हिजनचा क्लब भेटला. ओके. म्हणजे मला संधी नाही भेटली खेळायला. अच्छा. व्हिडिओचं होतं म्हणजे क्लास नाही, भटनगर असं क्लब होतं भटनगरमध्ये. A डिव्हिजन आणि B डिव्हिजन त्याच्यामध्ये रणजी ट्रॉफी वगैरे प्लेयर्स असतात, चांगले प्लेयर्स असतात. तिथे मला संधी नाही भेटली खेळायला. म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट इयरला म्हणजे याच वर्षी समजा तर मी MPLच्या ट्रायल्सला गेलो. MPLच्या ट्रायल्सला गेलो, बॉलिंग केली चांगली. तर त्यांनी मला असं बोलले की बॉलिंग वगैरे खूप चांगली आहे. त्यांनी सगळं मला पहिल्यांदाच बघितलं होतं, कारण मी खालच्या लेवलला एवढं कोणी बघत नव्हतं. पहिल्यांदा बघितलं तर ते मला बोलले की आपण अजून इम्प्रूव्हमेंट करू तुझ्यामध्ये.
MPLच्या ट्रायलला गेल्यानंतर त्यांनी मला घेतलं टीममध्ये. MPLमध्ये निवड झाली ओके आणि मग नंतर ट्रायल्सला वगैरे गेलो. ट्रायल्स वगैरे चांगले आले माझ्या सगळीकडे. ओके मग टीममध्ये सुद्धा घेतला मला. लास्ट टाइम मला धवल सर आले होते ओके. बघायला, म्हणजे लास्ट मध्ये 2 दिवसानंतर MPLचं ऑप्शन होतं आणि 2 दिवस अगोदर ट्रायल्स होते, प्रॅक्टिस मॅच वगैरे असेल तसं. ते सगळे खेळलेले प्लेयर्स होते, मुंबई वगैरे खेळलेले प्लेयर्स होते आणि आम्ही असं 2 जण होते की ते टेनिस वगैरे खेळायचे. अच्छा, पण तुम्ही टेनिसचे प्लेअर आणि ते सीझनवर खेळलेले प्लेअर, मुंबईचे प्लेअर, आपण एक ग्रामीण भागातला प्लेअर, असं एक न्यूनगंड होता. तो मित्र मला असं बोलायचा की काय बोलते इथे आपण दोघे आणि बाकी सगळे खेळलेले, आपलं काय होईल वाटत नाही बोलतो, आपण आपलं काम करायचं बघायचं, बाकी काय जाऊ दे. तेवढं केलं आणि मग धवल सर पण होते तिथे. धवल सरांना माझी बॉलिंग वगैरे आवडली, ते मला रजिस्ट्रेशन वगैरे झालं. मग MPLचं ऑप्शनमध्ये त्यांनी मला घेतलं. तिथून MPLच्या वक्ती 2च मॅचेस खेळलो आणि 2 मॅचेसमध्ये मला चांगला रिस्पॉन्स पण आला बाकी लोकांकडून. त्याच्यानंतर मी असं झालं की मी रणजी ट्रॉफीच्या प्रोग्रेसमध्ये आलो. रणजी ट्रॉफीची टीम असेल हां, त्यामध्ये पण तुला हां. समाविष्ट करणार. प्रोग्रेसमध्ये आलो, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस केली. 3 महिने तिथे प्रॅक्टिस केली, सॉरी 2 महिने. त्याच्यानंतर मला सरांनी, धवल सरांनी खास करून MPLच्या थ्रोनी माझे स्काउट्स वगैरे असतात, ओके त्यांनी मॅचेस वगैरे बघतात ना ते, तर त्यांनी मला बोलावलं की तू इकडे इकडे आमच्या ट्रायल्सला आहे. जसं की मुंबई इंडियन्सच्या ट्रायल्सला गेलो, दिल्ली, चेन्नई, राजस्थान, हैदराबाद आणि कोलकाता 6 टीमच्या ट्रायल्सला गेलो. सगळीकडे चांगलं झालं, म्हणजे परफॉर्मन्स तुझं तिथे हां. सगळीकडे चांगला राहिला. चांगलं राहिलं. ओके फक्त एवढा इश्यू होता की फक्त मी मुंबईकडून काही खेळलो नव्हतो, ओके. बस ते एवढं होतं. ते बोललो चला आपण करतोय चांगलं, मला मनावरून चांगलं वाटत होतं. ट्रायल्सला खूप चांगलं गेलं होतं. नंतर खूप होप्स होत्या मला ओके. की म्हणजे IPL ऑप्शनला नाव येईल, पण कोणी घेईल नाही घेईल, खूप हे होतं मला थोडं मनापासून वाटत म्हणजे होतं. भीती पण वाटत होती आणि हां. उत्कंठा पण होती की मला माझा नंबर लागतो की नाही हो. वगैरे असं. हां. ओके ओके. एवढंच. आता तुझी जी निवड झाली, बॉलर म्हणून झाले की बॅट्समन की ऑलराऊंडर, कसं काय? सर बॉलिंगच करतो मी. अच्छा, मग Pace स्पिनर आहे की फास्टर Pace आहे? bowler. फास्टर. MPL मध्ये मी 145 टाकला हाय स्पीड. ओके त्याच्यामध्ये जास्त करून स्काउट लक्ष द्यायला लागलं माझ्यावर, त्याच्यामध्ये देतात ते, हां. त्याच्यामुळे मला ट्रायल्सला वगैरे जायला भेटलं चांगलं. ओके. मग आता तुझा म्हणजे तुला एकंदरीत कसं वाटतंय आता तुझी निवड झाल्यामुळे? खूप आनंद वाटतंय, काहीतरी वेगळं फील होते मला. म्हणजे गावामध्ये सुद्धा एवढी लोक आहेत, खूप support आता पण म्हणजे करतात. आता सध्या तुला सगळ्याच स्तरातून उचलून घेतलेलं आहे लोकांनी. म्हणजे आपल्या ग्रामीण भागातला असलेला प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरातला ओंकार आहे म्हणून, आणि या पद्धतीने तुला सगळेजण आता ट्रीट करतात, बरोबर की नाही? ओके. की पप्पाशी मी थोडस विचारू शकतो की तुकाराम कारमळे साहेब, हे सांगा की बाबा तुम्हाला कसं वाटतंय, बाबा तुमच्या मुलाची निवड झाली का काय, म्हणजे तुमचा पिंड कसला, शेतकऱ्याचा पिंड आणि डायरेक्ट क्रिकेटमध्ये कसं काय गेला, काय सांगा? काय झालं, मुलातच एक असा माझ्या आयुष्यात असं एक म्हणजे मुलातच क्रिकेटचं मला वेड होतं पहिलं लहानपणी असताना. तर ज्या वेळेला मी शाळेत जाताना पण शाळेला दांडी मारून जायचं, पहिला मुद्दा माझ्या म्हणजे क्रिकेटसाठी. क्रिकेटसाठी का दांडी मारून गेलो का आई माझी बडबडायची, काय तू शाळा सोडून क्रिकेटच्या मागे लागलाय, असे प्रकार घरात पण थोडे त्याबद्दल विषय व्हायचे. नंतर योगायोगाने मी शाळा सोडली, आर्थिक परिस्थितीमुळे शाळा शिकलो नाही, म्हणजे जबाबदारी नजर पडली मोठा असल्यामुळे. 2 भाऊ 1 बहीण असा प्रपंच माझ्या पाठीमागे लागला आणि जबाबदारी वाढल्यामुळं मी ऑलरेडी ते जबाबदारीचं हे कळलंच नाही काय आहे, तरी परंतु क्रिकेट हा माझ्या आयुष्यातला एक चांगला कुठला तरी वेगळं वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही. ते माझ्या पिंडातच होतं पहिल्यापासून. आई मला बरबडायची, तू कामावर जातोस तरी तुमचाच क्रिकेट वारसा ओंकारने हां. घेतला असं म्हणायला हरकत नाही. क्रिकेट खेळतोस तू, काय आपलं परिस्थिती काय, आपण हे त्यावेळेला माझे वडील एकदम म्हणजे मजुरी करायचे, म्हणजे तो विषय भरपूर वर्ष म्हणजे मजुरी म्हणजे असे आता बैलगाडीचं हो हो बरोबर, या आपण गोष्टी पूर्वीचं मग तसं हां, होतं. आणि त्याच्यावर माझे वडील एकदम साधी होते. आई आमची जुनी साथी असल्यामुळे माझी, त्यामुळे हो. तिचे धडे माझ्या आयुष्यासाठी भरपूर
जुनी सातवी आहे, एकदम अच्छा. जुनी सातवी. त्याच्यामुळे तिचे धडे माझ्या आयुष्यात प्रत्येकाला ते ट्रम होऊन घडून गेले. योगायोगाने मग मला आता माझ्या पोटासाठी काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. तर माझ्या गावातून माझे मित्र कंपनी, मग आता मी म्हटलं चालेल काहीतरी केलं पाहिजे. हे क्रिकेटच्या मागून कसं होतं पुढचं भविष्य काय. बरोबर. मग त्यावेळेला चप्पल नसायची, त्यावेळेला चप्पल नसायची, कपडे नसायचे. मग योगायोगाने मी असा ट्रॅक्टर हा व्यवसाय माझ्या आयुष्यातला पहिला आला. त्याच्यात मी कामं केली, प्लंबिंगची कामं केली, रेतीची कामं केली, शेतीची कामं केली, म्हणजे असे ब्रश मारायचे काम केले, दुकानामध्ये किराणाचं काम केलं. मग त्या ट्रममध्ये मी त्याचा नंतर ती सुरुवात झाली. परंतु माझ्या आयुष्यात एक असा पहिला ट्रम गेला त्याच पिरियडमध्ये काहीतरी 90-95चा हे असेल, 90 सालच्या योगाकडे मी त्यावेळेला 7वी पास हा पोलीसमध्ये त्याचा हे होता, ट्राय चालू होता. 7वी पास म्हणून घेतला म्हणजे पोलीस पोलीस भरतीसाठी मला वाटतं पोलीस भरती आपण केलं पाहिजे. तर आता सर्व लोक पोलीस होतात ना, आपण काय प्रयत्न करायचे नाही. तर माझ्या आईने मी बोलायची तू काहीतरी घड बाबा, काहीतरी घड. आई 7वी जुनी असल्यामुळे आईचं चांगले विचार होते आणि सातवी म्हणजे प्रत्येकाला ती थोडी नाराज व्हायची माझी. आता माझा तो क्रिकेटचा वेळ असल्यामुळं थोडंसं नाराजी असायची. नंतर ठीक आहे आता तू एवढं करतो मग आता ते पोलीससाठी तरी कर. तर मी मग पोलीससाठी 3 वेळा ट्रायल केली, फिटनेस सर्व गोष्टी. आता तुम्ही आपल्या वाशिममध्ये त्यावेळेला मी म्हणजे दुकानात होतो जोशांच्या, तिथे दुकानात व्यवसाय करून नंतर मी तसे व्यायाम करणं, नंतर घरी येणं. म्हणजे तुमच्या म्हणजे एकंदरीत तुम्हाला देखील खेळायचं वेळ मुलातच वेळ होतं. फिटनेस वगैरे तुम्ही देखील त्यावेळेस भरपूर केलं मी. मग पोलीसमध्ये त्यावेळेला मी केले, पण योगायोगाने ती काय झालं नाही. त्याच्यामुळं मग ते नंतर असे प्रकार गेले, परिस्थिती नाजूक. नंतर गाडीवर राहिलो, लोकांच्या ड्रायव्हर म्हणून राहिलो, टुरिस्ट फिरलो, बऱ्याचशा ठिकाणी असे म्हणजे ट्रॅक्टर राहिलो, ड्रायव्हर राहिलो, भरपूर फिरलो म्हणजे आयुष्यामध्ये. प्लंबिंगची कामं भरपूर कामे केली. नंतर मग आता म्हटलं काय पुढचं भविष्य काय. योगायोगाने आमचं लोकांचं लग्न झालं, जबाबदारी वाढली. मग ते नंतर मध्ये बरेचसे असे प्रसंग येऊन गेले आयुष्यात. ते प्रसंगातून देवाने सावरलं आणि एक देवाची कृपा होती पाठीशी. आता कुठं ते संसाराला लागलं पाहिजे. माझ्या अर्धांगीने मला भरपूर सहकार्य केलं. होती कधी बोलली नाही का असं काय केलं म्हणजे. आता मी काय म्हणतो, आता ओंकारची जी निवड झाली तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे कसं वाटतंय, म्हणजे आजची परिस्थिती आणि कालची परिस्थिती याच्यात खूप फरक झालाय. भरपूर फरक. आता मला लोकांचे कमेंट यायला लागल्या, अरे ते आता ट्रॅक्टर कशा चालवतो तू. आता ट्रॅक्टर झाला आता मोठं शेट. अरे मोठं शेट नाही, जिथून मी माझी सुरुवात आहे ते विसरून चालेल का आपल्याला. ज्यावेळेला सिंह जेव्हा पाठीमागे बसतो त्याला भीती आहे पाठीमागे कोणतरी येत आहे. तसं म्हटलं आपण सिंह लोक केलं पाहिजे ना, आपण एवढं वरती जाऊन चालणार नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी आज आनंद आहेच. माझ्या गावासाठी आनंद आहे, माझ्या तालुक्यासाठी आनंद आहे, माझ्या जिल्ह्यासाठी आनंद आहे आणि माझ्या देशासाठी आनंद आहे. तर माझा एक स्वतःला असं वाटतं की त्यांनी माझं पुढचं स्वप्न आहे. माझं तर स्वप्न म्हणजे माझ्या अख्ख्या जिल्ह्याचं देशाचं, तर त्यांनी माझ्या देशासाठी केलं. ज्यावेळेला तो देशासाठी पूर्ण केले आणि तो त्याच्या लेवलला जावेल तेव्हा माझे समाधान खरोखर आयुष्याचं काहीतरी सार्थक झालं हे मला वाटतं. चांगली गोष्ट आहे. आपल्यासोबत आहेत ओंकारच्या आई सुवर्णाताई. काय सांगाल आपण की तुमच्या मुलाची IPL मध्ये निवड झाली आणि अचानक हा सगळा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय गेल्या 4 दिवसांपासून, तुम्हाला काय? खूप आनंद होतोय आजीबाई काय सांगाल, आपण जुनी 7वी शिकलेला आहात, तुम्ही एज्युकेटेड आहात. त्यावेळीची 7वी म्हणजे आजची म्हणजे हेच आहे 15वी वगैरे असंच प्रकार आहे. तुम्ही काय सांगाल, तुमच्या नातवाचा नंबर IPL मध्ये लागला. भरून आलाय तुम्हाला, कारण नातवाचा नंबर लागल्यामुळे चालायचं आनंद अश्रू येते. तर चांगला सारखं काय त्यांचंही ऐकून मी मुलाच्या नाचलं, मला आनंद वाटला. कसं वाटतंय तुम्हाला, तर वय आपला थोडा बरोबर ना, त्यांचा आनंद व्हावा, मुलाचा बघा, नातवांचा बघा, नसून पण चांगली खायला मिळता प्यायला कसला हानी नाही, त्यांच्या घराचं संरक्षण करायला पाहिजे आपण. बरोबर दिवस एक मोजकं 1948 मला जन्म येईल.
62ला शाळा सोडली, मला 65ला लग्न झाले. तर त्यावेळेला पाचवीपासून इंग्लिश होती आमच्या काळात. मग आता पण तुम्ही इंग्लिश बोलता हा, ना? इंग्लिश पहिली ओके, ओके, एकदम ओके, तेव्हा. ओके. वाचन म्हणजे आपलं फास्ट आहे. चांगली. मराठी सांगता काही गोष्टी नसते तर हा हा नाही बरोबर आहे. मग तुम्हाला काय वाटतंय नातवानी काय शिक्षण वाढला म्हणजे करावं? साधा स्वभाव होता त्या काळचा. ओके. आता नाही, आता सगळं इंग्लिश एवढ्या मुलांना इंग्लिश जाऊ दे, तेही दिवस गेले. आता दिवस आहेत मुचकं. मग चांगल्या प्रकारे राहावा, चांगल्या प्रकारे त्यांचा घरादारांना काहीतरी करायला पाहिजे ना. मुलाचा, नातवंडाचा, सुनाचा. पण आपण वाढत जाऊन त्याच्यात काही नाही. आज देण्याला का उद्या आजी मला एक सांगा, तुमचा मुलगा देखील क्रिकेटचा वेडा होता हा. आणि नातू आता त्या देखील गोष्टी काय वेडा होता. सांगायच्या? त्याच्यामुळे तुम्हाला काय असं म्हणजे नाही, मला काय किंवा वाटतं? कुटुंबाची भरभराट होणार का हे क्रिकेटमध्येच नाही, येऊन नाही, आणि नाही. मागे पडणार की पुढे जाणार काय आता वाटलं? खरं सांगू का, हा. त्यांचा माझ्या समोर तुम्ही त्याला विचारा. त्यांचा वडील हे बघा, साध्या तत्वाचा माणूस, लोकांची मजुरी करता आणि मजुरी त्याने हिवाईत बसलेली. 50 रुपये मला माझ्या घरमालकाला मजुरी मिळायची, पण ते 50 रुपये माझ्याजवळ आणून द्यायला. ह्या आपल्या खेळायला जायचा. ओके. आज इकडं उद्या तिकडं, आज इकडं उद्या तिकडं, असा काही म्हणायचा तो राग. अरे 3 पोरं तुझ्या मागं, 3 भावना तू चौथा. हा ना, बाप म्हणजे बोलला ना खरोखर साधा माणूस. आणि एवढा कधी कधी आता सांगून फायदा नसतो तो. पण आता तुमचा आनंद गगनात मावत नसेल मग असं मी मला ते काही वाटतं. जे गोष्टी हा. मुलाला बोलली तर चांगल्यासाठीच बोलले ना. ओके बरोबर आहे. बरोबर ना. ट्रॅक्टर वगैरे तिकडे गेला, आता सांग मुंबई महिना पगार नाही दिला नाही, तिथं म्हणजे शिकला नाही, एकंदरीत त्यावेळेची हा, परिस्थिती तशी होती की परिस्थिती गण मजुरी होती करून त्यावेळेला. सगळ्या गोष्टी घर कुटुंब गण चालवायचं. असल्यामुळे काय जाऊ दे आज ना उद्या हा. सुधरत. त्याचा पोलीस मध्ये नंबर थोडे पैसे नसते त्यावेळेस 20,000 समोर विचारा माझ्या 20,000 भरायला नव्हते. पैशांच्या अभावी त्यांची पोलीसमध्ये भरती होऊ समोर शकली विचारा नाही. 20,000 भरायचे होते ना, पोलीस मध्ये लागत होता. पण परिस्थिती गण असल्यामुळं त्या गोष्टी झाल्या नाही. पण म्हणे मागे आता ह्या मागच्या गोष्टी चांगल्या करायच्या होत्या म्हणून मलाही आनंद वाटला. चुकीचं बोलली काय असते? नाही, आजी बरोबर आहे. मला एक सांगा की आता ओंकारने पुढे जाऊन काय व्हावं तुम्हाला काय वाटतं? तर त्याची खेळण्याची येईल, त्यातला आपला काय गणित थोडासा नाही. बरोबर आहे. त्या खेळाचा काही माहिती नाही आपल्याला. त्या नवा काळ येईल, आता त्याने त्याचा प्रयत्न करावा, त्याच्या वडिलांनी सहकार्य करावा, त्याच्या आईने सहकार्य करावं. चुकीचं बोलणं आहे का माझं? नाही, बरोबर बरोबर आहे. आहे. ओंकार मला एक सांग, आता मी पण सगळ्यांचं मत घेतलंय, तुझी काय इच्छा आहे पुढे जाऊन काय व्हायचं आणि या कुटुंबाला कसं सबळ करायचं? खूप कठीण दिवस काढले. आता इंडिया तिथे घालायची तुझं स्वप्न असं प्रत्येकाला खूप मोठं व्हायचं आहे, काहीतरी वेगळं करून दाखवायचं. आणि आमच्या एरियामध्ये तरी पहिलाच आहे. आपल्या तालुक्यामध्ये पहिलाच असणार ना? तालुक्यासाठी काहीतरी करायचं. मी स्वतः काहीतरी होईल अगोदर आणि नंतर दुसऱ्यांदा विचार नक्कीच करायचा. नक्कीच नक्कीच चांगली गोष्ट आहे. मला एक सांगा, आपण ज्यावेळेस हा घडत होता क्रिकेटमध्ये आणि हा कुठेतरी पुढे जातोय असं तुम्हाला वाटत होतं, त्यावेळेस तुम्हाला असं म्हणजे कुठे आर्थिकदृष्ट्या वगैरे याला मदत करण्यासाठी तुम्ही कोणाकडे जाऊन काही प्रयत्न केले होते का? काय म्हणजे तुम्हाला काय अनुभव आला? त्याच्यामधला अनुभव म्हटलं म्हणजे मला मी स्वतः स्वाभिमानी असल्यामुळे कोणाकडं जाणं येणं हे स्वतःच्या मनाला पटत नव्हतं. पहिला मुद्दा, आपण कष्ट करायचे, कोणाच्या आपल्यावरती हे नको आहे म्हणजे त्याच्या आपण कष्टाने आपण त्याला पुढं कोणाची इच्छा आहे ते आपण त्यात करतो. पण एक माझ्या अंतःकरणापासून असा एक मला वाटत होतं का माझा पोरगा मला नाही घडता आलं, मी नाही माझ्या आर्थिक परिस्थिती घडता नाही आलो का माझ्या मागं पाठबळ नव्हतं कोणाचं. पहिला म्हणजे त्यावेळेला मी स्वतः मोठा असल्यामुळं मला ते पाठबळ कोणी बँकेची तेवढी परिस्थिती पैशाची एकदम हे असल्यामुळे नाही करता आलं. मला आता असं वाटायचं मी आहे, माझ्या मुलाच्या पाठीशी मी आहे, होईल तर माझ्या समोर होईल, नुकसान होईल तर माझं आणि प्रॉफिट होईल तर माझं. त्याप्रमाणे मी रात्रंदिवस कष्ट करीत राहिलो आणि देवाच्या कृपेने असं घडत गेलं तर त्यांनी पण ज्या वेळेला त्याच्यासाठी प्रयत्न केले, ज्या वेळेला आर्थिकचा विषय आला आणि ज्या वेळेला त्याला मी ज्या ठिकाणी पाठवलं त्यांनी त्या प्रत्येक पैशाचा एक हिशोब देऊन त्याच्यातून जेव्हा मला त्याचा परफॉर्मन्स त्याच्या काही गोष्टी मला ऐकायला मला स्वतः अंतकरणाला वाटायचं खरंच माझा पोरगा माझ्या पैशातून काहीतरी चीज करतोय आणि ते चीज झालंय आज. त्याच्यामुळं मग मला ते नंतर मला कुस्ती एकदम हे मिळाली की आता आपलं घडतंय पोरगा. आता हा गेम म्हटला म्हणजे थोडासा वेगळ्या अँगलचा असल्यामुळं म्हटलं मनामध्ये भीती पण असायची आणि उत्सुकता पण असायची. परंतु मधला एक असा काळ आला, एका वर्षाच्या मध्ये एक काळ आला असा का माझी परिस्थिती एकदम हलाखीची आली.
म्हणजे मला वाटायला लागलं हा तर याला बाहेर पाठवणं, एमर्जन्सी फोनाला विमानाने पाठवलं, आपल्याला एमर्जन्सी पैसे येणार कुठले? एक विमानाने जायचं म्हटलं 10, 15, 20 हजार जवळ पाहिजेत. आपण ट्रॅक्टरवर काम करणार माणूस आणि जमा कशी करायची? अशा योगायोगाने माझी नातेवाईक मंडळी कधी बोलले का कोणी नाही बोलले नाही. माझी शेजारची मंडळी म्हणजे मंडळी मी भरपूर ऐकलंय की तुम्ही कोणत्या तरी एका पॉलिटिकल माणसाकडे मदत मागण्यासाठी गेले होते. त्या राजकारणी माणसाने तुम्हाला मदत केली नाही आणि आता देखील म्हणजे आता तो पस्तावत असेल. कोण असं कोण व्यक्ती होतं काय नाही तसं काही नाही. आपण शेवटी प्रत्येकाचा तो पर्सनल विषय आहे आणि कोणाचं नाव घेणं हे चुकीचं आहे पहिला मुद्दा. कारण का त्याच्यामध्ये वेगळं डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. तो विषय त्याने केलं तो त्याचा विषय आला आणि शेवटी प्रत्येकाला वाटते ना आपल्या जवळ काही नसेल कुठंतरी धावण्या. एखादा माणूस पाण्यात पडत जेव्हा पोहता येत नाही तेव्हा तो हातपाय करतोयच. तर मग मला बाहेर निघण्यासाठी काय पण देवाची साथ होती. त्याच्यामुळं मी माझी स्वतः त्यावेळेला मी ठरवलं का नाही आपण आता आयुष्यात आपण स्वतः कष्ट करायचे. नुकसान पण झालं तर माझं होईल आणि प्रॉफिट झालं तरी माझं होईल. मग त्याप्रमाणे मी कामाला लागलो आणि मग त्याप्रमाणे एक एक गोष्टी घडत गेल्या. आणि योगायोगाने मध्ये एका वर्षाच्या आधी अशी परिस्थिती आली की मी त्याचं ते गोष्ट खर्च पेरू शकलो नाही. कारण त्याला बाहेर जायचं दिल्ली, महाराष्ट्र म्हणजे अशा कधी कुठं सतत त्याला मुंबई ठाणेचा विषय होता. अशा ठिकाणी कधी अशा गोष्टी यायच्या ना. तर मग त्यावेळेला मी म्हटलं याला म्हटलं आता ओंकार अरे बाबा आपल्याला तुला हे एवढं कसं काय कव्हर व्हायचं. तर मग तो थोडा डिस्प्यूट झाला होता. नंतर मग त्याला मम्मीने सांगला, मम्मीचकडे बोलला का पप्पा माझे असे वय कसं व्हायचं. तर मग मी तिला ती बोलते असं काय करू नका, त्याने एवढे प्रयत्न केले, त्याला आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट, तर मग कर काय ते प्रयत्न. म्हटलं ठीक आहे मी तुला चान्स देतोय पण तुला त्याचं जर सोनं करायचंय. मग म्हटलं तुला 1 वर्षाचा चान्स आहे. 1 वर्षाच्या चान्समध्ये तुम्ही जर काय घडलाच नाही तर मग तुझा इथून पुढे स्टॉप करायचं. क्रिकेट बंद आणि तुम्ही दुसऱ्या अँगलनी आपण ट्राय करायची. पण तुला मला जे घडता आलं नाही ते तुला मला घडवताना बघायचं. गव्हर्नमेंट झालं कुठल्या ह्याच्यात तुम्हाला घडायचं तुला घडायचं तो घडतंय आज ते समाधान आहे. आणि ज्या वेळेला मी त्याला सांगायचं त्यावेळेला तो कसा साधा आहे. त्याच्यामुळं त्याच्या प्रत्येक गोष्ट माझी तो एकदम निरखून बघायचा आणि बोलायचं नाही. बोलणं कमी असल्यामुळं तो मम्मीचकडे त्याचं शेअर करायचं. मग त्याच्यातून मी त्याची सगळ्या गोष्टी हे करायचं आणि झालं. त्यांनी ते केलं. आज समाधान आहे आणि एवढी मोठी त्यांनी झेप घेतले त्याच्यातून एकदम आनंद आहे आणि एकदम उत्तम म्हणजे चांगलं आहे. ओंकार मला एक सांग, तू आता हैदराबाद IPL मध्ये तुझी निवड झाली तर तुझे आता म्हणजे तुझा दररोजचा सराव आणि तुझी कसोटी कशावर असते म्हणजे काय सांगशील तू इतर खेळाडूंना देखील की यासाठी आपल्याला कशी मेहनत केली पाहिजे? तेच करावं. हार्डवर्क थोडं स्मार्ट वर्क करायला पाहिजे जास्त करून. आणि बस कन्सिस्टन्सी ही एक गोष्ट प्रत्येक वेळेस तीच गोष्ट करायला पाहिजे पुन्हा. जेव्हा तुम्ही तीच गोष्ट करता ती गोष्ट तुम्हाला म्हणजे कंटिन्यू करता ना ती सोपी होऊन जाईल तुमच्यासाठी. करायला पाहिजे. मला एक सांग की तुझ्या मनात कधी असं आलं होतं की बाबा मला घरातनं जरा आर्थिकदृष्ट्या मदत मिळत नाही, ते क्रिकेट सोडून द्यावं की काय, असं पण कधी वाटलं असेल? काय सांगितलं? हा ते वाटलं होतं मला. बोललो होतो घरामध्ये. पप्पा पण बोलले होते मला की 1 वर्ष मी पण बोललो होतो त्यांना की मला एक संधी पाहिजे. आणि त्या संधीचं म्हणजे 1 वर्ष पूर्ण मी हार्डवर्क केला. खूप प्रॅक्टिस वगैरे खूप केली. मी वर्कआउट वगैरे करायचो. सर वगैरे सांगायचे हे कर हे कर ते कर. आणि प्रॅक्टिसला खूप जायचो. म्हणजे फिटनेससाठी भरपूर मेहनत केली. हां रनिंग वगैरे खूप करायचो आणि फिटनेससाठी बॉलिंग खूप करायचो मी अगोदर. सकाळी बॉलिंग संध्याकाळी बॉलिंग खूप करायचो. मग आता सध्या तुझं शेड्यूल कसं आहे? आता तर खूप बिझी शेड्यूल असेल. आधी आपल्याला मला म्हणजे एवढा कोणी सांगणारा नव्हता तू हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. पण आता समजतं ते कसं कोणत्या हिशोबात करायला पाहिजे. बेसबॉलरनी काय करायला पाहिजे. तुझा याच्यामध्ये क्रिकेटचा गुरु कोण आहे? काय सांगतो? तर सगळं काय आहे ते नरेंद्र सरांमुळे आणि आपले त्यांचे भाऊ आहेत संदीप दिवाळे. त्या दोघांनी मला एवढी मदत केली ना त्यांना मी थँक्यू करेन मनापासून. त्यांच्यामुळे मी आज इथे. एकंदरीत या ठिकाणी आज आपण ओंकार आणि त्याच्या परिवाराशी चर्चा केली आहे. ओंकारसाठी मी आपल्या शहापूर गझालीच्या वतीने संपादक म्हणून त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो की त्याने नक्कीच भारतीय टीममध्ये त्याला खेळण्याची संधी मिळावी. या ठिकाणी आपण
आपली चर्चा इथंच थांबूया. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.